प्रॉब्लेम आहे की आता ध्वनी प्रदूषणाच्या विरुद्ध आपल्याकडे कायदा आहे, पण विचाराच्या प्रदूषणाच्या विरुद्ध अजून कायदा व्हायचा आहे। तो कायदा झाला की त्याचा आपण विचार करू। पण सन्माननीय आदित्यजींनी जो या ठिकाणी विषय मांडलेला आहे, निश्चितपणे आपल्याला कायद्यानेही जेव्हा सण असतात त्यावेळेस टेम्पररी परमिशन्स देऊन अशा प्रकारच्या सणांमध्ये भोंगे लावण्याची परवानगी देता येते। ती स्पेसिफिक डेसिबलमध्ये असावी अशा प्रकारचा आपला प्रयत्न असतो। निश्चितपणे त्या संदर्भात कोणालाही त्रास होणार नाही, पोलीस विनाकारण कोणाला त्रास देणार नाहीत अशा प्रकारच्या सूचना देण्यात येतील। भास्करराव जाधव साहेब बोला। सन्माननीय अध्यक्ष महोदय, हा राज्यामधला अत्यंत सेन्सिटिव्ह असा विषय खूप कौशल्याने हाताळला गेला, त्याबद्दल सर्वांनाच आनंद आहे। कारण आपल्याला कुठेही तणाव, धार्मिक तणाव, समाजामधले तणाव कोणालाच नको आहेत। अध्यक्ष महोदय, माझ्या माहितीप्रमाणे सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिलेले आहेत ते रात्री 10 वाजेपर्यंतच तुम्ही अशा पद्धतीचे स्पीकर म्हणा, भोंगे म्हणा हे लावू शकता। परंतु आमच्याकडे अडचण अशी आहे अध्यक्ष महोदय, आपण समजून घ्या की शिमगा महिना आला की कोकणामध्ये महिने रात्रभर आमच्याकडे हे वाजत असतात, स्पीकर वाजत असतात। जे आहे ते कबूल केलं पाहिजे। भजन कीर्तन आपण रात्रभर करत असतो, सप्ते आपण रात्रभर करत असतो, नवरात्र रात्रभर करत असतो। शेवटी याच्यामध्ये म्हटलंय की विविध धर्म म्हणजे सगळ्यांनाच सुप्रीम कोर्टाने समान निर्णय दिलाय आणि म्हणून अशा प्रकारच्या ह्या निर्णयाचा फटका हा कदाचित अशा सणांना सुद्धा बसू शकतो आणि म्हणून त्याबाबत आपण कायद्यामध्ये काही करू शकाल असं मला काही वाटत नाही। परंतु तिथल्या अधिकाऱ्यांच्यावर आपण कारवाई करायचा निर्णय घोषित केलाय। तिथला अधिकारी सहकार्य करतो म्हणून हे सण पार पडतात आणि जर त्या अधिकाऱ्यानं कायदाच आम्हाला दाखवला तर आमचे हे सण सगळेच बंद होतील। आणि म्हणून आपण या संदर्भामध्ये सहानुभूतीपूर्वक विचार करणार का की तिथल्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासंदर्भात किंवा भोंगे म्हणजे नक्की काय या संदर्भात आपण तशा पद्धतीचे मार्गदर्शन करा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।